हाय हॅलो नमस्कार। आज मी कोलंबी घेतली आहे बघा। हे बघा, आता कोलंबीची एक रेसिपी बनवते। आता कोलंबी ही मी 2-3 वेळा धुवून घेतली आहे आणि त्यानंतर परत मी सोलल्यावर परत धुणार आहे। कोलंबी सोलून दाखवते। हे बघा, साफ करून दाखवते। हे डोकं असं काढायचं। डोकं काढल्यानंतर ही साल अशी काढून घ्यायची। त्याचे पाय पण काढायचे। बऱ्याच जणांना माहितीच असणार कशी करतात ती, पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगते। आणि हा असा आतमध्ये धागा असतो काळ्या कलरचा, तो काढून टाकायचा। तो आपल्या पोटासाठी वाईट असतो। आणखीन एक दाखवते। डोकं पहिलं काढायचं, नंतर ही साल सोलून घ्यायची, काढून घ्यायची। नंतर इथे शेपटाचा भाग असा दाबायचा आणि ही उरलेली साल काढायची। ही बघा, अगदी इझिली निघते। आणि यामध्ये धागा असतो, तो असा ओढून काढायचा। हा बघा, तो काढून घ्यायचा, कारण तो तब्येतीसाठी आपल्या पोटासाठी वाईट असतो। व्हिडिओ पूर्ण बघा प्लीज। करून घेतली आई बघा। आता मी याचा कोलंबी भात बनवते। स्वच्छ आधी धुतलेली, नंतर पण एकदा दोनदा धुवून घेतली। अगोदर 4 वेळा धुवून घेतली, नंतर 2 वेळा धुवून घेतली साफ केल्यानंतर। कोलंबी मी फ्राय केली आणि ही बाकी पुलावासाठी ठेवली। पुलाव बनवते मी त्यासाठी। थोडंसं मीठ घालून घेते तोपर्यंत, आणि थोडी हळद पावडर आणि आलं लसूण पेस्ट लावून घेते। किसलेलं आलं आहे, त्यात सगळं मिक्स करते आणि हे 10-15 मिनटं ठेवून देते बाजूला। हे कुकर ठेवलेलं आहे गरम करत। कुकर गरम झाला आहे, त्यामध्ये मोठे 2 चमचे तेल घालून घेते। तेल गरम झालं आहे, त्यामध्ये थोडं जिरं टाकते। हे झालं आहे, तडतडलं आहे। आता ही लसूण घालून घेते। मी लसूण ह्याला पण लावलेली आहे, आलं लसूण पेस्ट मी कोलंबीला पण लावलेली आहे आणि ह्यामध्ये पण घातली। लसूण चांगली फ्राय झाली आहे। आता हे खडे मसाले घालते। लवंग, मिरी, दालचिनी, तेजपत्ता, कांदा चांगली हे करून घेते। कांदा फ्राय करून घेते। एक पेला तांदूळ घेतले आहेत, बासमती तांदूळ आहेत। हे आता मी स्वच्छ धुवून घेते। मोठा पेला एक आहे। चांगलं भाजून झाला आहे कांदा, आणि आता त्यामध्ये टोमॅटो घालते। एक मोठा टोमॅटो घेतला आहे। चमचा भरून मी मालवणी मसाला घालते। मालवणी मसाल्यामध्ये गरम मसाला मिक्स आहे आणि हे खडे मसाले पण घातले, त्यामुळे गरम मसाला घालायलाच पाहिजे असं काही नाही आहे। हिंग घालून घेते। मसाल्याला चांगलं तेल सुटलंय बघा। मी आता कोलंबी घालून घेते। ही बघा, घेते तांदूळ मी हे एक पेला मोठा म्हणजेच पाव किलो आहे। तांदूळ घातल्यावर चांगलं हे करून घेते, ढवळून घेते आणि त्यामध्ये गरम पाणी घालून घेते। आता हे त्यावर गरम पाणी घालून घेते। गरम पाणी हे बघा, त्याच्या डबल व्हायला पाहिजे पाणी, तांदळाच्या दुप्पट। हे बघा, आणि आता मीठ घालून घेते। मीठ मी थोडंच घालते, कारण मी कोलंबीला मीठ लावलं होतं ना, म्हणून आता मी हे अर्ध्यापेक्षा जरा कमीच घातलाय चमचा। चांगलं मीठ घालून झालं आहे आणि आता ह्याला मी बरोबर 2 शिट्या काढून घेते।
हे बघा, झाकण लावून घेते आणि 3 शिट्या करते. त्याच करून झाल्यात. आता बघूया. नॉर्मल झालाय. खूप छान झालाय बघा. मस्त छानच झालाय. अगदी फळफळीत पण आहे. खूप छान झालाय. कोथिंबीर घालून घेते. कमेंट करून सांगा नक्की कसा झाला. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा खूप छान झाला आहे. बघा फळफळीत, एकदम कडक पण नाही आहे आणि चिकचिकीत पण नाही आहे. एकदम पाहिजे तसा आहे. बघा गरमागरम कोलंबी भात तयार आहे. बघा नक्की सांगा कसा झाला.